नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अद्भुत भारत या चॅनलमध्ये। आपण आज या व्हिडिओमध्ये एक अशा विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जो गेले 4 दिवस सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे। कॉकरोच जनता पार्टी नाव ऐकून तुम्हाला हसू येईल, पण सोशल मीडियावर हा पक्ष बनलाय तरुणांच्या संतापाचा आवाज। ही फक्त मीम नाही, ही आहे जेन झेडची डिजिटल क्रांती। न्यायव्यवस्था, मतदान हक्क, मीडिया सुधारणा, महिला आरक्षण आणि पक्षांतर बंदी या 5 प्रमुख मागण्या आहेत। पण हा पक्ष सुरू कसा झाला, याचे संस्थापक कोण आहेत आणि इंटरनेटवर एवढा व्हायरल का झाला, याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। 15 मे 2026 रोजी एका सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी बनावट पदव्या घेणाऱ्यांवर टिप्पणी करताना सोशल मीडियावरील काही बेरोजगार तरुणांची तुलना कथितपणे झुरळांशी केली होती। न्यायमूर्तींनी नंतर स्पष्टीकरण दिले की त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, परंतु तोपर्यंत तरुणांमध्ये संताप पसरला होता। आधीच पेपर लीक आणि बेरोजगारीमुळे त्रस्त असलेल्या तरुणांनी झुरळ हे नाव उपरोधाने स्वीकारले आणि 16 मे 2026 रोजी या डिजिटल पक्षाची स्थापना झाली। या पक्षाची सुरुवात महाराष्ट्रातील अभिजित दिपके या 30 वर्षीय तरुणाने केली आहे। अभिजित यांनी पुणे आणि अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमधून जनसंवाद आणि पब्लिक रिलेशनचे शिक्षण घेतले आहे। ते सोशल मीडिया आणि डिजिटल रणनीतिकार म्हणून काम करतात। इंस्टाग्रामवर अकाउंट सुरू केल्यावर अवघ्या 5 दिवसात या पेजने 1,40,00,000हून अधिक फॉलोअर्सचा टप्पा पार केला। त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजलाही सुमारे 47 लाख फॉलोअर्सच्या बाबतीत मागे टाकले। पक्षाचे अधिकृत सदस्य होण्यासाठी ऑनलाईन फॉर्मद्वारे 3.5 लाख पेक्षा जास्त तरुणांनी नोंदणी केली आहे। सोशल मीडिया सोबतच तरुण आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून झुरळांचे कपडे घालून फिरत आहेत आणि स्वतः मोहीम राबवत आहेत। विरोधी पक्षातील तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि कीर्ती आझाद यांसारख्या मोठ्या नेत्यांनीही या चळवळीला उपरोधिक पाठिंबा दिला आहे। हा पक्ष चेष्टा म्हणून सुरू झाला असला तरी त्यांच्या जाहीरनाम्यात देशातील गंभीर समस्या मांडण्यात आल्या आहेत। न्यायाधीशांवर निर्बंध, निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना कोणतीही सरकारी पदे किंवा राज्यसभेची जागा दिली जाऊ नये। मतदार हक्क, निवडणूक यादीतून वैध मतदारांचे नाव गायब झाल्यास ती देशद्रोहासारखी गंभीर कायदेशीर चूक मानली जावी। महिला आरक्षण, संसद आणि केंद्रीय मंत्रिमंडळात महिलांना 50% अनिर्वय आरक्षण मिळावे। मीडिया सुधारणा, उद्योगपतींच्या मालकीच्या मुख्य प्रवाहातील वृत्तवाहिन्यांचे परवाने रद्द केले जावेत। पक्षांतर बंदी, निवडणूक झाल्यानंतर पक्ष बदलणाऱ्या आमदार आणि खासदारांवर 20 वर्षाची निवडणूक बंदी घालावी। या पक्षाच्या वाढत्या प्रभावामुळे 21 मे 2026 रोजी मोठी कारवाई करण्यात आली। संस्थापक अभिजित दिपके यांनी माहिती दिली आहे की कायदेशीर तक्रारीनंतर कॉकरोच जनता पार्टीचे एक्स ट्विटर अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ह्या व्हिडिओ मधील माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचावा हीच इच्छा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।